सप्रेम नमस्कार. रसिक प्रेक्षक हो, आपण दिलेल्या उत्तम प्रतिसादानंतर आणि यूट्यूबवरच्या लाखो रसिकांच्या प्रेमानंतर त्याच आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही येतो आहोत टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत. चॅनल क्रमांक 823 वर दररोज सकाळी आणि सायंकाळी 9 वाजेला सप्रेम मराठी न्यूजच्या माध्यमातून. तरी बघत रहा सप्रेम मराठी न्यूज ट्रेंडिंग वाला चॅनल. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, असं कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला अस्मिता दिली आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला आत्मविश्वास दिला आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला मत व्यक्त करण्याचं सामर्थ्य दिलं आहे. आणि याच मराठी भाषेचा अभिमान बाळगत आम्ही घेऊन येतो आहोत आपल्यासाठी कोरं करकरीत सप्रेम मराठी न्यूज चॅनल. आता तुम्ही म्हणाल की एवढी न्यूज चॅनल्स असताना आता तुम्ही काय नवीन बोंब पाडणार आहात. तर मित्रांनो, करमणुकीची गोष्ट बघण्यासाठी आपण एखादा नवीन चॅनल बघतो, तर बातम्या पाहण्यासाठी आपण दुसरं चॅनल बघत असतो, आणखी एखादी वेगळी गोष्ट माहिती मिळवण्यासाठी आपण तिसरं चॅनल बघत असतो. एकूणच आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर घेऊन येतो आहोत या सगळ्याच गोष्टी, ताज्या बातम्या, घडामोडी आणि त्याचसोबत करमणुकीची अनेक साधनं आणि त्याचसोबत माहितीपटसुद्धा. तर रसिकांनो, यात असणार आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या घडामोडींचा परामर्श, बालपणीच्या आठवणी, तारुण्यातील स्वप्न, प्रौढत्वाच्या जबाबदाऱ्या आणि वार्धक्याचा आधार. तर आम्ही घेणार आहोत मनोरंजनाच्या दुनियेतील प्रत्येक घडामोडीची दखल, चित्रपट नाटकांचं समीक्षण, कलावंतांच्या मुलाखती आणि बरंच काही. आणि हो, जर तुम्हाला जिभेचे चोचले पुरवण्यासाठी घराच्या बाहेर पडायचं असेल तर त्याचे व्हेन्यू कार्ड सुद्धा इथे मिळणार आहे. तर याच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे राजकारण, समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, कला, संस्कृती, साहित्य, क्रीडा या सगळ्याच विषयांचं समग्र विश्व. मित्रांनो, सप्रेम मराठी न्यूजवरच्या सगळ्या कार्यक्रमांची इत्थंभूत माहिती आपल्याला हवी असेल आणि तोच कार्यक्रम आपल्याला आवडला असेल आणि पुन्हा पाहायचा असेल तर नक्कीच आपण सप्रेम मराठी न्यूज आणि सप्रेम मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओजला लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि हो, टेलिव्हिजनवर रोज भेटत राहा. सप्रेम नमस्कार. तेलंगणामध्ये काँग्रेसनं भारत राष्ट्र समिती अर्थात BRSची 10 वर्षांची सत्ता उलथवून लावली आहे. भाजपानं तेलंगणामध्ये विजय मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या नेत्यांनी तेलंगणात जाऊन प्रचार केला होता. मात्र भाजपाला या ठिकाणी फारसं यश मिळालं नाही. तरीही कामारेड्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपाला मोठं यश मिळाले. या ठिकाणी डबल जायंट किलर ठरले ती कटिपल्ली वेंकटरमणा रेड्डी. त्यांनी चक्क तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव अर्थात KCR आणि भावी मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच कथित भावी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा पराभव केलाय. हे जायंट किलर कटिपल्ली वेंकटरमणा रेड्डी नक्की कोण आहेत हे आपण जाणून घेऊयात. तेलंगणामध्ये काँग्रेसनं BRSचा पराभव करून सत्ता मिळवण्याच्या दिशेनं वाटचाल केली. भाजपालाही तेलंगणात फार काही करता आले नाही. गड गेला पण सिंह आला अशी भाजपाची गत झाली. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांना KCR यांनी आव्हान देण्यासाठी या मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र निवडणुकीच्या निकालात ते 3ऱ्या स्थानावर फेकले गेले. रेवंत रेड्डी यांच्यामुळे भाजपाच्या उमेदवाराचा विजय सोपा झाला. रेवंत रेड्डी कामारेड्डी आणि कोंडंगल या 2 मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. कोंडंगल या त्यांच्या परंपरागत मतदारसंघात त्यांनी एकहाती विजयही मिळवला. रेवंत रेड्डी यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री KCR देखील गजवेल आणि कामारेड्डी या 2 मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. त्यापैकी तेही परंपरागत गजवेल मतदारसंघातून विजयी झाले. मात्र कामारेड्डीमध्ये त्यांना निराशाजनक पराभवास सामोरे जावे लागले. विद्यमान मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री यांना धूळ चारण्याची जबरदस्त कामगिरी कटिपल्ली रेड्डी यांनी केली आहे. हे देशाच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच घडले, कारण देशात जायंट किलर अनेक ठरले. अगदी इंदिरा गांधींना हरवणारे राजनारायण इथपासून ते राहुल गांधींना हरवणाऱ्या स्मृती इराणी यांना जायंट किलर म्हटलं गेलं. पण या जायंट किलर समोर फक्त एकच जायंट उभा होता, कटिपल्ली वेंकटरमण रेड्डी. यांच्यासमोर एक नव्हे तर 2 जायंट्स उभे होते. त्यामुळे तेलंगणातील खऱ्या अर्थानं राजकीय हिरो ठरले. 53 वर्षीय कटिपल्ली वेंकटरमणा रेड्डी हे व्यावसायिक आहेत.
त्यांचं शिक्षण 12वी पर्यंत. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रकानुसार त्यांच्याकडे 49.47 कोटींची संपत्ती, यापैकी 2 कोटी जंगम आणि 47 कोटींची स्थावर मालमत्ता. त्यांनी जाहीर केलेले एकूण उत्पन्न 9 लाख इतके असून त्यापैकी 4 लाख स्वतःचे उत्पन्न आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर 11 फौजदारी खटले दाखल आहेत. 2018च्या विधानसभा निवडणुकीत कामारेड्डी मतदारसंघातून गंपा गोवर्धन यांनी तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच आत्ताच्या BRS कडून विजय मिळवला. त्यांना एकूण 42% मतं मिळाली होती, तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे मोहम्मद अली शब्बीर होते. त्यांच्यातील मतदानाच्या टक्केवारीचे अंतर केवळ 2% होते. यंदा मात्र त्यांनी थेट विद्यमान मुख्यमंत्र्यांचा पराभव करत जायंट किलर होण्याचा मान मिळवलाय. अरे कोण म्हणता देत नाही, अरे कोण म्हणता देत नाही, अरे कोण म्हणता देत नाही. पांढऱ्या वेतनाचा आयोगाचा फरक आमच्या हक्काचा. महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने 1 डिसेंबर पासून 7व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळावी अशी मागणी करत उपोषण सुरू करण्यात आलंय. मागील 2 वर्षापासून या मागणीसाठी वन विकास महामंडळ अधिकारी आणि कर्मचारी पाठपुरावा करत आहेत. 3 डिसेंबर रोजी नागपूर येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत बैठकीस ठोस निर्णय न निघाल्याने अन्न त्याग सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ अधिकारी कर्मचारी यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. आम्ही 1 तारखेपासून अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेलो आहोत. 2016 ते 2016 पासून आमचा एरिया 4 वर्षाचा एरिया आम्हाला मिळालेला नाही. तो मिळवण्यासाठी आम्ही 1 तारखेपासून आंदोलन बसलो. आज 4 दिवस होऊनही शासनाने आमच्या कर्तव्याची कोणतीही दखल घेतलेली नाहीये आणि त्यामुळे अन्नत्याग उपोषणामुळे आमच्या एका महिलेची तब्येत खालवलेली आहे. त्याला आज जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलेलं आहे. तरी असे जर महिलांची तब्येत वगैरे खराब झाली तर त्याचा आम्ही न्याय कुणाकडे मागायचा व त्याचे जाब कुणाला विचारायचं आणि आमचा हा एरिया आम्हाला मिळालाच पाहिजे. एवढे 4 दिवस जाऊन आजपासून आम्ही आमचं काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे. 21 पर्यंतचा जो आमचा इरियस आहे, 7व्या वेतन आयोगाचा जो फरक आहे, हा शासन स्तरावर तो विषय प्रलंबित आहे. तर सांगायचं एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासनाच्या तिजोरीवर कुठल्याही प्रकारचा भार न पडता वन विकास महामंडळाच्या स्रोतातून 45 कोटीची तरतूद करून आणि शासनाला सदरचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. सदरच्या प्रस्तावात कॅबिनेटची फक्त मंजुरीची आवश्यकता असल्यामुळे आम्हाला फक्त तेवढी मंजुरी मिळाल्यानंतर आमचा फरक आम्हाला हक्काचा मिळणार आहे. तर शासनाला मी विनंती करू इच्छितो आपल्यामार्फत की शासनाने यावर त्वरित निर्णय घेऊन आणि आम्हाला आमचा फरक मिळवून द्यावा. कारण की आज उपोषणाचा अन्नत्यागाचा हा 4था दिवस आहे. या 4थ्या दिवसात 1 तारखेपासून अन्नत्याग उपोषण सुरू होतं. आजच्या 4थ्या दिवसात वन विकास महामंडळाचे आमचे कर्मचारी अधिकारी बांधव व त्याच्यात सेवानिवृत्त झालेले देखील कर्मचारी अधिकारी आहेत. तर आज 15 लोकांची प्रकृती थोडी खराब झाल्यामुळे अशक्तपणा आल्यामुळे त्यांना आपण सिव्हिलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. तर पुढे याच गोष्टी नको होऊ म्हणून शासनाने लवकरात लवकर आमची मागणी मान्य करावी. कारण सेवानिवृत्त झालेल्या लोकांना एक तुटपुंजी पेन्शन मिळते 1500 ते 3000 रुपये. यात त्यांच्या मुलीचं लग्न कार्य करणार की मुलांचं शिक्षण करणार किंवा घर भागवणार ही अतिशय बिकट अवस्था झालेली आहे. एक पैशाचं संकट त्यांच्यावर कोसळल्यासारखं आहे. तर आज तो जो त्यांचा काही फरक आहे तो फरक आज जर त्यांना मिळाला तर त्यांच्या कुटुंबाला कुठेतरी आधार होईल आणि सर्व वन कर्मचारी अधिकाऱ्यांना आम्हाला न्याय मिळेल. तर मी आपल्यामार्फत शासनाला पुनश्च एकदा विनंती करतो, शासनाने आमचा फरकाचा मुद्दा लवकरात लवकर निकाली काढावा व आम्हाला सर्वांना न्याय मिळवून द्यावा. धन्यवाद. कधीपासून फरक बाकी? आमचा 1 जानेवारी 2016 पासून ते 6 जून 2021 पर्यंतचा फरक बाकी आहे आमचा. तर तो फरक मिळण्याकरता आम्ही आज इथे उपोषणाला बसलेलो आहे. शासनाकडून तुम्हाला काय बोलवून आलेलं आहे का? तर 4 दिवसापासून माननीय मंत्री महोदयांनी मुनगंटीवार साहेबांनी काल आम्हाला नागपूर येथे बैठक दिली होती. परंतु सदरच्या बैठकीत कुठल्याही प्रकारचं ठोस आश्वासन किंवा ठोस निर्णय झाला नसल्यामुळे आम्ही आमचं उपोषण सुरूच ठेवलेलं आहे. बरं, जिल्हाधिकारी साहेबांना काही निवेदन वगैरे दिलं आहे का? जिल्हाधिकारी साहेबांना आपण पत्र दिलेलं आहे, निवेदनाची प्रत पण दिलेली आहे.
कधी दिली ती? आपण जेव्हा ती 1 तारखेच्या पूर्वीच दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळातील अधिकारी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचा फरक मिळावा याकरिता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला होता. त्यातील आज नाशिक प्रदेशात आम्ही 1 डिसेंबरपासून जे काही अन्नत्याग सत्याग्रहाला बसलोय त्याच्या आज 4था दिवस आहे. तर 4थ्या दिवसामध्ये जवळपास आमच्या 15 कर्मचाऱ्यांची प्रकृती खराब झाल्याने आम्ही आज त्यांना सरकारी हॉस्पिटलला इथं नाशिकमध्ये आणलं असता त्यापैकी 6 कर्मचाऱ्यांना तात्काळ भरती करण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सल्ला दिलेला आहे. परंतु त्यापैकी फक्त आमचे 2च कर्मचारी स्वतःहून उपचार घेण्यास तयार आहे. बाकी जे 4 कर्मचारी आहेत ते परत अन्नत्याग सत्याग्रहाला बसण्यासाठी तयार आहे. त्यामध्ये एक महिला कर्मचारी पण आहे. तरी आमची शासनाला विनंती आहे की जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही अन्नत्याग सत्याग्रह सुरूच करू. जवळपास आता 150 कर्मचारी सध्या अन्नत्याग सत्याग्रहाला बसलेले आहे. तर मायबाप सरकारला आमचे हात जोडून विनंती आहे की तात्काळ आमचा विषय निकाली काढावा आणि आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. या फरकाची रक्कम त्वरित मिळावी यासंबंधी शासनाने विदर्भातील 3 मंत्र्यांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली. मात्र अद्यापही कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे हे आंदोलन सुरू करण्यात आलं असे कर्मचारी राहुल वाघ यांनी सांगितलं. या बाबतीत मंत्रिमंडळाकडून अद्याप कोणताही निर्णय न घेण्यात आल्याने आंदोलन सुरू करण्यात आले असं आंदोलक राहुल वाघ यांनी सांगितलं. राज्य सरकारने वेळेत सकारात्मक पावले उचलावी अशी मागणी केली जात आहे. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट नाशिक. चिवडा म्हटलं की नाव एकच, नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. 103 वर्षांची परंपरा असलेला, 7 समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा. कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालवट चिवडा. त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा. तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध. दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. आपण बनू शकता कोंडाजी चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंडाजी चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा. 8100018180. त्यासाठी आजच संपर्क करा. 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव. वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा. पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डनसाठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे. पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे, कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग. त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन, औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती, तसेच वॉल हँगिंग गार्डनसाठी योग्य मार्गदर्शन. घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9145900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ वरमंडी रोड, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स,
मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट कोवर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 7498993093. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणारा तीचा महाराष्ट्रात पाणी प्रश्नावरून नाशिक आणि मराठवाड्यामध्ये काही दिवसापासून चांगलंच राजकीय वातावरण तापलं होतं. जायकवाडीला पाणी सोडावं की नाही याबद्दल कोर्टामध्ये याचिका देखील दाखल करण्यात आली. काही दिवसापूर्वी जायकवाडीला क्रमाक्रमाने पाणी सोडण्यात आलं. पण खरंच का? मराठवाडा इतका दुष्काळी भाग असताना नाशिकमधून जायकवाडी धरणात पाणी सोडायला का विरोध होतो? नाशिककर पाण्याचा धर्म का निभावत नाहीत, असे प्रश्न अनेकांना पडतात. पाणी सोडण्यात विरोध असल्याचं प्रमुख कारण म्हणजे सोडलेलं पाणी सर्वसामान्यांना पिण्यासाठी नाही तर बिअरच्या फॅक्टरीसाठी वापरलं जातंय. नाशिकहून पाणी सोडल्यावर ते छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणात जातं. जायकवाडी धरणाचं पाणी सिलिकामुक्त आणि शुद्ध असल्यानं त्याचा वापर बिअरसाठी केला जातो. 1 लिटर बिअर बनविण्यासाठी साधारणतः 150 ते 200 लिटर पाणी लागतं. संभाजीनगरमधील बिअरच्या कारखान्यांमधून दरमहा 4 कोटी बाटल्या बाहेर पडतात. 650 मिलीलिटरच्या एका बिअरच्या बाटलीला 7 पट पाणी लागतं, म्हणजे 4.55 लिटर. याचा अर्थ बिअरसाठी दरमहा जायकवाडीचं 182 दशलक्ष लिटर पाणी वापरलं जातंय. या बिअर कंपन्यांना दररोज 45 दशलक्ष लिटर पाणी पुरवलं जातं. बिअर बनवणाऱ्या अशा 11 कंपन्या मराठवाड्यात आहेत. यापैकी 6 कंपन्या संभाजीनगर येथे आहेत. या कंपन्यांनी संभाजीनगरच्या उत्पादन शुल्क विभागाला गेल्या वर्षी 3,937 कोटीचा महसूल जमा करून दिला. म्हणजेच दुष्काळी प्रदेश म्हणून एकीकडे रडगाणं गायचं आणि दुसरीकडे नाशिक आणि नगरच्या हक्काचं पाणी पडून त्यावर बिअरच्या कारखाने चालवायचे, हा कुठला न्याय? ज्या पाण्यावर प्रथमतः माणसाची तहान भागणे आणि त्यानंतर प्राधान्यक्रमानुसार शेतीला पाणी मिळणं गरजेचं आहे, त्या पाण्याचा वापर उद्योगासाठी होत असेल तर त्याला विरोध हा होणारच. नाशिकमधून मराठवाड्यातील जायकवाडीत पाणी सोडण्याचं दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ऊस शेती. आज नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि दिंडोरी 2 कारखान्यांमध्ये केवळ 4 मेट्रिक टन ऊसाचं गाळप होतं. दुसरीकडे जिथं पाऊसच नसतो त्या मराठवाड्यात ऊसाचं गाळप तब्बल 45.38 मेट्रिक टन होतं. 1 एकर ऊसासाठी जवळपास 1.5 कोटी लिटर पाणी लागतं. 1 लाख टन साखर उत्पादनासाठी 8.8 TMC पाणी खर्च होतं. प्रतिमानसी पाणी पिण्याचं मापदंड वेगवेगळे आहेत, मात्र तरीही प्रतिमानसी रोज पाण्याची 80 लिटर गरज गृहीत धरली तर महाराष्ट्रातील लोकसंख्येला 21 दिवस पुरेल एवढं पाणी या 1 लाख टन साखरेसाठी लागतं. म्हणजे साखर सम्राट आणि ऊस शेतकऱ्यांसाठीच नाशिकचं पाणी पळविलं जात असल्याचं स्पष्ट होतंय. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलीस चांगलेच आक्रमक झालेत. पोलिसांच्या तपासाला वेग आला असून या प्रकरणात आतापर्यंत कर्मचारी ललित पाटील तसंच मित्र आणि नातेवाईकांना अटक करण्यात आली होती. मात्र या प्रकरणात आता मोठा खुलासा झालाय. प्रथमच 2 बड्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पुणे येथील एरवडा कारागृह आता प्रशासनाच्या रडारवर आलंय. पुणे पोलिसांनी कारागृहातील समुपदेशक आणि वैद्यकीय अधिकारी अशा 2 जणांना अटक केली आहे. यामुळेच आता कारागृह प्रशासनातील गैरकारभार आता समोर आलाय. पुणे पोलिसांनी कारागृहातील समुपदेशक सुधाकर इंगळे यांना अटक केली आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून एरवडा कारागृहाचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर संजय मरसाळे यांचं नाव समोर आलंय. सुधाकर इंगळेंमार्फत डॉक्टर संजय मरसाळे यांना पैसे मिळण्याचा दावा पुणे पोलिसांनी कोर्टात केलाय. यानंतर पुणे पोलिसांनी सुधाकर इंगळे आणि डॉक्टर संजय मरसाळे यांना दोघांना अटक केली आहे. डॉक्टर संजय मरसाळे हा ललित पाटील पळून जाण्याच्या 2 दिवस आधी त्यांच्याशी संपर्कात होता.
डॉक्टर संजय मरसाळे यांनी पैसे घेऊन ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी शिफारस केली होती. यानंतर पुणे पोलिसांनी डॉक्टर संजय मरसाळे यांच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यात त्यांना अभिषेक बलकवडे याचा संपर्क भेटून आला. सप्रेम मराठी, ब्युरो रिपोर्ट, पुणे. वजनाचा काटा वाढतोय की कमी होतोय? लक्षात ठेवा, विना मार्गदर्शन सप्लिमेंट म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण. आता वजन वाढवणे किंवा कमी करण्यासाठी सप्लिमेंटचा उपयोग करण्याची गरज नाही. बदलती जीवनशैली आणि आरोग्यावर होणारे परिणाम सर्व काही आता आमच्यावर सोडा आणि हेल्दी आयुष्य जगा. नैसर्गिक आणि कायमस्वरूपी परिणाम मिळवण्यासाठी आजच संपर्क करा. सोनल डाएट क्लिनिक 74928075. संपूर्णपणे नॅचरल व होलिस्टिक डाएट प्लॅन. 15हून अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डाएट व न्यूट्रिशन कन्सल्टंट डॉक्टर सोनल कोठोळे यांना आपले आहाराचं योग्य नियोजन व आरोग्य संतुलनासाठी आजच संपर्क करा. त्याचबरोबर अचूक कन्सल्टिंग मार्गदर्शन तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग फॅसिलिटीसाठी सुद्धा संपर्क करू शकता. सोनल डाएट क्लिनिक. संपर्क 74928075. तुमच्या कंपनीची किंवा प्रोडक्टची जाहिरात करायची आहे, त्यासाठी जर आपण देखणी मॉडेल शोधत असाल तर आजच संपर्क करा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिर यांना. आपल्या कंपनीसाठी ब्रँड अँबॅसेडर हवी असेल, ज्वेलरी शो, फॅशन शो, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, फॅशन अँड ब्युटी प्रॉडक्ट्स, गारमेंट शॉप किंवा फिल्म प्रोडक्ट शूटसाठी सुंदर आणि आकर्षक मॉडेल हवी असल्यास अभिनेत्री तथा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिरे यांना आजच संपर्क करा. महाराष्ट्र सौंदर्यवती स्पर्धेतील विजेती मॉडेल स्मिता अहिरे. संपर्क 8467938827. 10वी-12वी नंतर कोणतं करिअर निवडायचं? ती लागली की मस्त फिरायला जायचंय, रोमांचक अनुभव घ्यायचा आहे आणि निसर्गाचा भरपूर आनंद लुटायचा आहे. मग काय, तुम्ही ऑप्शन शोधताय? तुम्हाला काहीही शोधण्याची गरज नाहीये. फक्त एक कॉल करा जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्सला आणि देश विदेशात रोमांचक पर्यटनाची सुवर्ण संधी मिळवा. त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यातील अविस्मरणीय क्षणांची शिदोरी बांधूया. तुमच्या स्वप्नांच्या भटकंतीला पंख द्या. आमच्या नीता वैद्य यांच्या जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्स सोबत मिळवा एक रोमांचक अनुभूती. तुम्हाला मिळेल इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक टूर्सचा आनंद. भारताबरोबरच इंटरनॅशनल टूर्स मध्ये नेपाळ, भूतान, थायलंड, मलेशिया, जपान, बाली, बाकू, व्हिएतनाम, कंबोडिया सारख्या अनेक देशात न पाहिलेलं जग पहा आणि अविस्मरणीय क्षणांचे साक्षी व्हा. त्याचबरोबर इंटरनॅशनल क्रूज टूरचाही आनंद घ्या. डोमेस्टिक टूर्स मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा अभूतपूर्व भारत अनुभवायला विसरू नका. त्याचबरोबर अंदमान, पॉंडिचेरी, मालदीव यासारख्या अलौकिक सौंदर्याचा आनंद घ्या. जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्सची खास वैशिष्ट्ये: चारधाम यात्रा, आनंदवन, हेमल कसा, ताडोबा जंगल सफारीचा रोमांच अनुभवा. स्टॅच्यू ऑफ युनिटी, रण ऑफ कच्छ, चेरी ब्लॉसम, जापान, हिमालय ट्रेक्स, जंगल टूर्स, विंटर डेस्टिनेशन, पॅन इंडिया टूर्स, त्याचबरोबर समर टूर्स अँड ट्रेक्स इत्यादी उपलब्ध. तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा सर्व्हिसेसची चिंता करण्याची गरज नाही. फ्लाईट, रेल्वे तिकीट सुद्धा उपलब्ध. मग आजच निघा आनंदाची सफर करायला. संपर्क 9823980076 आणि 8275811876. तेलंगणामध्ये काँग्रेसनं भारत राष्ट्र समिती अर्थात BRSची 10 वर्षांची सत्ता उलथवून लावली आहे. भाजपानं तेलंगणामध्ये विजय मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या नेत्यांनी तेलंगणात जाऊन प्रचार केला होता. मात्र भाजपाला या ठिकाणी फारसं यश मिळालं नाही. तरीही कामारेड्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपाला मोठं यश मिळाले. या ठिकाणी डबल जायंट किलर ठरले ती कटिपल्ली वेंकटरमणा रेड्डी. त्यांनी चक्क तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव अर्थात KCR आणि भावी मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच कथित भावी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा पराभव केलाय. हे जायंट किलर कटिपल्ली वेंकटरमणा रेड्डी नक्की कोण आहेत हे आपण जाणून घेऊयात. तेलंगणामध्ये काँग्रेसनं BRSचा पराभव करून सत्ता मिळवण्याच्या दिशेनं वाटचाल केली. भाजपालाही तेलंगणात फार काही करता आले नाही. गड गेला पण सिंह आला अशी भाजपाची गत झाली.
विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांना केसीआर यांनी आव्हान देण्यासाठी या मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र निवडणुकीच्या निकालात ते 3ऱ्या स्थानावर फेकले गेले. रेवंत रेड्डी यांच्यामुळे भाजपाच्या उमेदवाराचा विजय सोपा झाला. रेवंत रेड्डी, कामारेड्डी आणि कोंडंगल या 2 मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. कोंडंगल या त्यांच्या परंपरागत मतदारसंघात त्यांनी एकहाती विजयही मिळवला. रेवंत रेड्डी यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री केसीआर देखील गजवेल आणि कामारेड्डी या 2 मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. त्यापैकी तेही परंपरागत गजवेल मतदारसंघातून विजयी झाले. मात्र कामारेड्डीमध्ये त्यांना निराशाजनक पराभवास सामोरे जावे लागले. विद्यमान मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री यांना धूळ चारण्याची जबरदस्त कामगिरी कट्टीपल्ली रेड्डी यांनी केली आहे. हे देशाच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच घडले, कारण देशात जायंट किलर अनेक ठरले. अगदी इंदिरा गांधींना हरवणारे राजनारायण इथपासून ते राहुल गांधींना हरवणाऱ्या स्मृती इराणी यांना जायंट किलर म्हटलं गेलं. पण या जायंट किलर समोर फक्त एकच जायंट उभा होता. कट्टीपल्ली वेंकटरमण रेड्डी यांच्यासमोर एक नव्हे तर 2 जायंट्स उभे होते. त्यामुळे तेलंगणातील खऱ्या अर्थानं राजकीय हिरो ठरले. 53 वर्षीय कट्टीपल्ली वेंकटरमण रेड्डी हे व्यावसायिक आहेत. त्यांचं शिक्षण 12वी पर्यंत. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रकानुसार त्यांच्याकडे 49.47 कोटींची संपत्ती, यापैकी 2 कोटी जंगम आणि 47 कोटींची स्थावर मालमत्ता. त्यांनी जाहीर केलेले एकूण उत्पन्न 9 लाख इतके असून त्यापैकी 4 लाख स्वतःचे उत्पन्न आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर 11 फौजदारी खटले दाखल आहेत. 2018च्या विधानसभा निवडणुकीत कामारेड्डी मतदारसंघातून गंपा गोवर्धन यांनी तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच आत्ताच्या BRS कडून विजय मिळवला. त्यांना एकूण 42% मतं मिळाली होती, तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे मोहम्मद अली शब्बीर होते. त्यांच्यातील मतदानाच्या टक्केवारीचे अंतर केवळ 2% होते. यंदा मात्र त्यांनी थेट विद्यमान मुख्यमंत्र्यांचा पराभव करत जायंट किलर होण्याचा मान मिळवलाय. अरे कोण म्हणता देत नाही, अरे कोण म्हणता देत नाही, अरे कोण म्हणता देत नाही. सातव्या वेतनाचा आयोगाचा फरक आमच्या हक्काचा. महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने 1 डिसेंबर पासून 7व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळावी अशी मागणी करत उपोषण सुरू करण्यात आलंय. मागील 2 वर्षापासून या मागणीसाठी वन विकास महामंडळ अधिकारी आणि कर्मचारी पाठपुरावा करत आहेत. 3 डिसेंबर रोजी नागपूर येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत बैठकीस ठोस निर्णय न निघाल्याने अन्न त्याग सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ अधिकारी कर्मचारी यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. आम्ही 1 तारखेपासून अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेलो आहोत. 2016 ते 2016 पासून आमचा एरिया 4 वर्षाचा एरिया आम्हाला मिळालेला नाही. तो मिळवण्यासाठी आम्ही 1 तारखेपासून आंदोलन बसलो. आज 4 दिवस होऊनही शासनाने आमच्या कर्तव्याची कोणतीही दखल घेतलेली नाहीये आणि त्यामुळे अन्नत्याग उपोषणामुळे आमच्या एका महिलेची तब्येत खालवलेली आहे. त्याला आज जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलेलं आहे. तरी असे जर महिलांची तब्येत वगैरे खराब झाली तर त्याचा आम्ही न्याय कुणाकडे मागायचा व त्याचे जाब कुणाला विचारायचं आणि आमचा हा एरिया आम्हाला मिळालाच पाहिजे. एवढे 4 दिवस जाऊन आजपासून आम्ही आमचं काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे. 21 पर्यंतचा जो आमचा इरियस आहे, 7व्या वेतन आयोगाचा जो फरक आहे, हा शासन स्तरावर तो विषय प्रलंबित आहे. तर सांगायचं एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासनाच्या तिजोरीवर कुठल्याही प्रकारचा भार न पडता वन विकास महामंडळाच्या स्रोतातून 45 कोटीची तरतूद करून आणि शासनाला सदरचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. सदरच्या प्रस्तावात कॅबिनेटची फक्त मंजुरीची आवश्यकता असल्यामुळे आम्हाला फक्त तेवढी मंजुरी मिळाल्यानंतर आमचा फरक आम्हाला हक्काचा मिळणार आहे. तर शासनाला मी विनंती करू इच्छितो आपल्यामार्फत की शासनाने यावर त्वरित निर्णय घेऊन आणि आम्हाला आमचा फरक मिळवून द्यावा. कारण की आज उपोषणाचा अन्नत्यागाचा हा 4था दिवस आहे. या 4थ्या दिवसात 1 तारखेपासून अन्नत्याग उपोषण सुरू होतं. आजच्या 4थ्या दिवसात वन विकास महामंडळाचे आमचे कर्मचारी अधिकारी बांधव व त्याच्यात सेवानिवृत्त झालेले देखील कर्मचारी अधिकारी आहेत. तर आज 15 लोकांची प्रकृती थोडी खराब झाल्यामुळे, अशक्तपणा आल्यामुळे त्यांना आपण सिव्हिलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. तर पुढे याच गोष्टी नको होऊ म्हणून शासनाने लवकरात लवकर आमची मागणी मान्य करावी
कारण सेवानिवृत्त झालेल्या लोकांना एक तुटपुंजी पेन्शन मिळते 1500 ते 3000 रुपये. यात त्यांच्या मुलीचं लग्न कार्य करणार की मुलांचं शिक्षण करणार किंवा घर भागवणार ही अतिशय बिकट अवस्था झालेली आहे. एक पैशाचं संकट त्यांच्यावर कोसळल्यासारखं आहे. तर आज तो जो त्यांचा काही फरक आहे तो फरक आज जर त्यांना मिळाला तर त्यांच्या कुटुंबाला कुठेतरी आधार होईल आणि सर्व वन कर्मचारी अधिकाऱ्यांना आम्हाला न्याय मिळेल. तर मी आपल्या मार्फत शासनाला पुनश्च एकदा विनंती करतो, शासनाने आमचा फरकाचा मुद्दा लवकरात लवकर निकाली काढावा व आम्हाला सर्वांना न्याय मिळवून द्यावा. धन्यवाद. कधीपासून फरक बाकी? आमचा 1 जानेवारी 2016 पासून ते 6 जून 2021 पर्यंतचा फरक बाकी आहे आमचा. तर तो फरक मिळण्याकरता आम्ही आज इथे उपोषणाला बसलेलो आहे. शासनाकडून तुम्हाला काय बोलवणं आलेलं आहे का? आता 4 दिवसापासून तुम्ही बसलेले आहात. माननीय मंत्री महोदयांनी मुनगंटीवार साहेबांनी काल आम्हाला नागपूर येथे बैठक दिली होती, परंतु सदरच्या बैठकीत कुठल्याही प्रकारचं ठोस आश्वासन किंवा ठोस निर्णय झाला नसल्यामुळे आम्ही आमचं उपोषण सुरूच ठेवलेलं आहे. बरं, जिल्हाधिकारी साहेबांना काय निवेदन वगैरे दिलं आहे का? जिल्हाधिकारी साहेबांना आपण पत्र दिलेलं आहे, निवेदनाची प्रत पण दिलेली आहे. कधी दिली ती? आपण जेव्हा ती 1 तारखेच्या पूर्वीच दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळातील अधिकारी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचा फरक मिळावा याकरिता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला होता. त्यातील आज नाशिक प्रदेशात आम्ही 1 डिसेंबरपासून जे काही अन्नत्याग सत्याग्रहाला बसलोय त्याच्या आज 4था दिवस आहे. तर 4थ्या दिवसामध्ये जवळपास आमच्या 15 कर्मचाऱ्यांची प्रकृती खराब झाल्याने आम्ही आज त्यांना सरकारी हॉस्पिटलला इथं नाशिकमध्ये आणलं असता त्यापैकी 6 कर्मचाऱ्यांना तात्काळ भरती करण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सल्ला दिलेला आहे. परंतु त्यापैकी फक्त आमचे 2च कर्मचारी स्वतःहून उपचार घेण्यास तयार आहे. बाकी जे 4 कर्मचारी आहेत ते परत अन्नत्याग सत्याग्रहाला बसण्यासाठी तयार आहे. त्यामध्ये एक महिला कर्मचारी पण आहे. तरी आमची शासनाला विनंती आहे की जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही अन्नत्याग सत्याग्रह सुरूच करू. जवळपास आता 150 कर्मचारी सध्या अन्नत्याग सत्याग्रहाला बसलेले आहे. तर मायबाप सरकारला आमचे हात जोडून विनंती आहे की तात्काळ आमचा विषय निकाली काढावा आणि आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. या फरकाची रक्कम त्वरित मिळावी यासंबंधी शासनाने विदर्भातील 3 मंत्र्यांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली. मात्र अद्यापही कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे हे आंदोलन सुरू करण्यात आलं असे कर्मचारी राहुल वाघ यांनी सांगितलं. या बाबतीत मंत्रिमंडळाकडून अद्याप कोणताही निर्णय न घेण्यात आल्याने आंदोलन सुरू करण्यात आले असं आंदोलक राहुल वाघ यांनी सांगितलं. राज्य सरकारने वेळीच सकारात्मक पावले उचलावी अशी मागणी केली जात आहे. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. चिवडा म्हटलं की नाव एकच, नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. 103 वर्षांची परंपरा असलेला, 7 समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा. कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालवट चिवडा. त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा. तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध. दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. आपण बनवू शकता कोंडाजी चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंडाजी चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा. 810001 8180. त्यासाठी आजच संपर्क करा. 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव. वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा. पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डनसाठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे. पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे,
कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग. त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन. औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती तसेच वॉल हँगिंग गार्डनसाठी योग्य मार्गदर्शन. घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9145900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ वरमंडी रोड, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट कोवर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 7498993093. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणारा तिचा प्रवास. महाराष्ट्रात पाणी प्रश्नावरून नाशिक आणि मराठवाड्यामध्ये काही दिवसापासून चांगलंच राजकीय वातावरण तापलं होतं. जायकवाडीला पाणी सोडावं की नाही याबद्दल कोर्टामध्ये याचिका देखील दाखल करण्यात आली. काही दिवसापूर्वी जायकवाडीला क्रमाक्रमाने पाणी सोडण्यात आलं, पण खरंच का? मराठवाडा इतका दुष्काळी भाग असताना नाशिकमधून जायकवाडी धरणात पाणी सोडायला का विरोध होतो? नाशिककर पाण्याचा धर्म का निभावत नाहीत, असे प्रश्न अनेकांना पडतात. पाणी सोडण्यात विरोध असल्याचं प्रमुख कारण म्हणजे सोडलेलं पाणी सर्वसामान्यांना पिण्यासाठी नाही तर बिअरच्या फॅक्टरीसाठी वापरलं जातंय. नाशिकहून पाणी सोडल्यावर ते छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणात जातं. जायकवाडी धरणाचं पाणी सिलिकामुक्त आणि शुद्ध असल्यानं त्याचा वापर बिअरसाठी केला जातो. 1 लिटर बिअर बनविण्यासाठी साधारणतः 150 ते 200 लिटर पाणी लागतं. संभाजीनगरमधील बिअरच्या कारखान्यांमधून दरमहा 4 कोटी बाटल्या बाहेर पडतात. 650 मिलीलिटरच्या एका बिअरच्या बाटलीला 7 पट पाणी लागतं, म्हणजे 4.55 लिटर. याचा अर्थ बिअरसाठी दरमहा जायकवाडीचं 182 दशलक्ष लिटर पाणी वापरलं जातंय. या बिअर कंपन्यांना दररोज 45 दशलक्ष लिटर पाणी पुरवलं जातं. बिअर बनवणाऱ्या अशा 11 कंपन्या मराठवाड्यात आहेत. यापैकी 6 कंपन्या संभाजीनगर येथे आहेत. या कंपन्यांनी संभाजीनगरच्या उत्पादन शुल्क विभागाला गेल्या वर्षी 3,937 कोटीचा महसूल जमा करून दिला. म्हणजेच दुष्काळी प्रदेश म्हणून एकीकडे रडगाणं गायचं आणि दुसरीकडे नाशिक आणि नगरच्या हक्काचं पाणी पळून त्यावर बिअरच्या कारखाने चालवायचे, हा कुठला न्याय? ज्या पाण्यावर प्रथमतः माणसाची तहान भागणे आणि त्यानंतर प्राधान्यक्रमानुसार शेतीला पाणी मिळणं गरजेचं आहे, त्या पाण्याचा वापर उद्योगासाठी होत असेल तर त्याला विरोध हा होणारच. नाशिकमधून मराठवाड्यातील जायकवाडीत पाणी सोडण्याचं दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ऊस शेती. आज नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि दिंडोरी 2 कारखान्यांमध्ये केवळ 4 मेट्रिक टन ऊसाचं गाळप होतं. दुसरीकडे जिथं पाऊसच नसतो त्या मराठवाड्यात ऊसाचं गाळप तब्बल 45.38 मेट्रिक टन होतं. 1 एकर ऊसासाठी जवळपास 1.5 कोटी लिटर पाणी लागतं. 1 लाख टन साखर उत्पादनासाठी 8.8 TMC पाणी खर्च होतं. प्रतिमानसी पाणी पिण्याचं मापदंड वेगवेगळे आहेत, मात्र तरीही प्रतिमानसी रोज पाण्याची 80 लिटर गरज गृहीत धरली तर महाराष्ट्रातील लोकसंख्येला
21 दिवस पुरेल एवढं पाणी या 1 लाख टन साखरेसाठी लागतं. म्हणजे साखर सम्राट आणि ऊस शेतकऱ्यांसाठीच नाशिकचं पाणी पळविलं जात असल्याचं स्पष्ट होतंय. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलीस चांगलेच आक्रमक झालेत. पोलिसांच्या तपासाला वेग आला असून या प्रकरणात आतापर्यंत कर्मचारी ललित पाटील तसंच मित्र आणि नातेवाईकांना अटक करण्यात आली होती. मात्र या प्रकरणात आता मोठा खुलासा झालाय. प्रथमच 2 बड्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पुणे येथील एरवडा कारागृह आता प्रशासनाच्या रडारवर आलंय. पुणे पोलिसांनी कारागृहातील समुपदेशक आणि वैद्यकीय अधिकारी अशा 2 जणांना अटक केली आहे. यामुळेच आता कारागृह प्रशासनातील गैरकारभार आता समोर आलाय. पुणे पोलिसांनी कारागृहातील समुपदेशक सुधाकर इंगळे यांना अटक केली आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून एरवडा कारागृहाचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर संजय मरसाळे यांचं नाव समोर आलंय. सुधाकर इंगळेंमार्फत डॉक्टर संजय मरसाळे यांना पैसे मिळण्याचा दावा पुणे पोलिसांनी कोर्टात केलाय. यानंतर पुणे पोलिसांनी सुधाकर इंगळे आणि डॉक्टर संजय मरसाळे यांना दोघांना अटक केली आहे. डॉक्टर संजय मरसाळे हा ललित पाटील पळून जाण्याच्या 2 दिवस आधी त्यांच्याशी संपर्कात होता. डॉक्टर संजय मरसाळे यांनी पैसे घेऊन ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी शिफारस केली होती. यानंतर पुणे पोलिसांनी डॉक्टर संजय मरसाळे यांच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यात त्यांना अभिषेक बलकवडे याचा संपर्क भेटून आला. सप्रेम मराठी, ब्युरो रिपोर्ट, पुणे. वजनाचा काटा वाढतोय की कमी होतोय? लक्षात ठेवा, विना मार्गदर्शन सप्लिमेंट म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण. आता वजन वाढवणे किंवा कमी करण्यासाठी सप्लिमेंटचा उपयोग करण्याची गरज नाही. बदलती जीवनशैली आणि आरोग्यावर होणारे परिणाम सर्व काही आता आमच्यावर सोडा आणि हेल्दी आयुष्य जगा. नैसर्गिक आणि कायमस्वरूपी परिणाम मिळवण्यासाठी आजच संपर्क करा. सोनल डाएट क्लिनिक 74928075. संपूर्णपणे नॅचरल व होलिस्टिक डाएट प्लॅन. 15हून अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डाएट व न्यूट्रिशन कन्सल्टंट डॉक्टर सोनल कोठोळे यांना आपले आहाराचे योग्य नियोजन व आरोग्य संतुलनासाठी आजच संपर्क करा. त्याचबरोबर अचूक कन्सल्टिंग मार्गदर्शन तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग फॅसिलिटीसाठी सुद्धा संपर्क करू शकता. सोनल डाएट क्लिनिक. संपर्क 74928075. तुमच्या कंपनीची किंवा प्रोडक्टची जाहिरात करायची आहे? त्यासाठी जर आपण देखणी मॉडेल शोधत असाल तर आजच संपर्क करा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिर यांना. आपल्या कंपनीसाठी ब्रँड अँबॅसेडर हवी असेल? ज्वेलरी शो, फॅशन शो, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, फॅशन अँड ब्युटी प्रॉडक्ट्स, गारमेंट शॉप किंवा फिल्म. प्रोडक्ट शूटसाठी सुंदर आणि आकर्षक मॉडेल हवी असल्यास अभिनेत्री तथा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिरे यांना आजच संपर्क करा. महाराष्ट्र सौंदर्यवती स्पर्धेतील विजेती मॉडेल स्मिता अहिरे. संपर्क 8446793827. 10वी-12वी नंतर कोणतं करिअर निवडायचा हा विचार करताय? यंदा सुट्टी लागली की मस्त फिरायला जायचंय, रोमांचक अनुभव घ्यायचाय आणि निसर्गाचा भरपूर आनंद लुटायचाय. मग काय, तुम्ही ऑप्शन शोधताय? तुम्हाला काहीही शोधण्याची गरज नाहीये. फक्त एक कॉल करा जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्सला आणि देश विदेशात रोमांचक पर्यटनाची सुवर्ण संधी मिळवा. त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यातील अविस्मरणीय क्षणांची शिदोरी बांधूया. तुमच्या स्वप्नांच्या भटकंतीला पंख द्या. आमच्या नीता वैद्य यांच्या जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्स सोबत मिळवा एक रोमांचक अनुभूती. तुम्हाला मिळेल इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक टूर्सचा आनंद. भारताबरोबरच इंटरनॅशनल टूर्स मध्ये नेपाळ, भूतान, थायलंड, मलेशिया, जपान, बाली, बाकू, व्हिएतनाम, कंबोडिया सारख्या अनेक देशात न पाहिलेलं जग पहा आणि अविस्मरणीय क्षणांचे साक्षी व्हा. त्याचबरोबर इंटरनॅशनल क्रूज टूरचाही आनंद घ्या. डोमेस्टिक टूर्स मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा अभूतपूर्व भारत अनुभवायला विसरू नका. त्याचबरोबर अंदमान, पॉंडिचेरी, मालदीव यासारख्या अलौकिक सौंदर्याचा आनंद घ्या. जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्सची खास वैशिष्ट्ये: चारधाम यात्रा, आनंदवन, हेमलकसा, ताडोबा जंगल सफारीचा रोमांच अनुभवा. स्टॅच्यू ऑफ युनिटी, रण ऑफ कच्छ, चेरी ब्लॉसम, जापान, हिमालय ट्रेक्स, जंगल टूर्स, विंटर डेस्टिनेशन, पॅन इंडिया टूर्स, त्याचबरोबर समर टूर्स अँड ट्रेक्स इत्यादी उपलब्ध. तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा सर्व्हिसेसची चिंता करण्याची गरज नाही. फ्लाईट, रेल्वे तिकीट सुद्धा उपलब्ध. मग आजच निघा आनंदाची सफर करायला. संपर्क 9823980076 आणि 827588
111876. तेलंगणामध्ये काँग्रेसनं भारत राष्ट्र समिती अर्थात BRSची 10 वर्षांची सत्ता उलथवून लावली आहे. भाजपानं तेलंगणामध्ये विजय मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या नेत्यांनी तेलंगणात जाऊन प्रचार केला होता. मात्र भाजपाला या ठिकाणी फारसं यश मिळालं नाही. तरीही कामारेड्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपाला मोठं यश मिळाले. या ठिकाणी डबल जायंट किलर ठरले ती कटिपल्ली वेंकटरमणा रेड्डी. त्यांनी चक्क तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव अर्थात KCR आणि भावी मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच कथित भावी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा पराभव केलाय. हे जायंट किलर कटिपल्ली वेंकटरमणा रेड्डी नक्की कोण आहेत हे आपण जाणून घेऊयात. तेलंगणामध्ये काँग्रेसनं BRSचा पराभव करून सत्ता मिळवण्याच्या दिशेनं वाटचाल केली. भाजपालाही तेलंगणात फार काही करता आले नाही. गड गेला पण सिंह आला अशी भाजपाची गत झाली. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांना KCR यांनी आव्हान देण्यासाठी या मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र निवडणुकीच्या निकालात ते 3ऱ्या स्थानावर फेकले गेले. रेवंत रेड्डी यांच्यामुळे भाजपाच्या उमेदवाराचा विजय सोपा झाला. रेवंत रेड्डी कामारेड्डी आणि कोंडंगल या 2 मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. कोंडंगल या त्यांच्या परंपरागत मतदारसंघात त्यांनी एकहाती विजयही मिळवला. रेवंत रेड्डी यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री KCR देखील गजवेल आणि कामारेड्डी या 2 मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. त्यापैकी तेही परंपरागत गजवेल मतदारसंघातून विजयी झाले. मात्र कामारेड्डीमध्ये त्यांना निराशाजनक पराभवास सामोरे जावे लागले. विद्यमान मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री यांना धूळ चारण्याची जबरदस्त कामगिरी कटिपल्ली रेड्डी यांनी केली आहे. हे देशाच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच घडले. कारण देशात जायंट किलर अनेक ठरले. अगदी इंदिरा गांधींना हरवणारे राजनारायण इथपासून ते राहुल गांधींना हरवणाऱ्या स्मृती इराणी यांना जायंट किलर म्हटलं गेलं. पण या जायंट किलर समोर फक्त एकच जायंट उभा होता. कटिपल्ली वेंकटरमण रेड्डी यांच्यासमोर एक नव्हे तर 2 जायंट्स उभे होते. त्यामुळे तेलंगणातील खऱ्या अर्थानं राजकीय हिरो ठरले. 53 वर्षीय कटिपल्ली वेंकटरमणा रेड्डी हे व्यावसायिक आहेत. त्यांचं शिक्षण 12वी पर्यंत. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रकानुसार त्यांच्याकडे 49.47 कोटींची संपत्ती, यापैकी 2 कोटी जंगम आणि 47 कोटींची स्थावर मालमत्ता. त्यांनी जाहीर केलेले एकूण उत्पन्न 9 लाख इतके असून त्यापैकी 4 लाख स्वतःचे उत्पन्न आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर 11 फौजदारी खटले दाखल आहेत. 2018च्या विधानसभा निवडणुकीत कामारेड्डी मतदारसंघातून गंपा गोवर्धन यांनी तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच आत्ताच्या BRS कडून विजय मिळवला. त्यांना एकूण 42% मतं मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे मोहम्मद अली शब्बीर होते. त्यांच्यातील मतदानाच्या टक्केवारीचे अंतर केवळ 2% होते. यंदा मात्र त्यांनी थेट विद्यमान मुख्यमंत्र्यांचा पराभव करत जायंट किलर होण्याचा मान मिळवलाय. अरे कोण म्हणता देत नाही, अरे कोण म्हणता देत नाही, अरे कोण म्हणता देत नाही. तांदूळ वेचण्याचा आयोगाचा फरक आमच्या हक्काचा. महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने 1 डिसेंबर पासून 7व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळावी अशी मागणी करत उपोषण सुरू करण्यात आलंय. मागील 2 वर्षापासून या मागणीसाठी वन विकास महामंडळ अधिकारी आणि कर्मचारी पाठपुरावा करत आहेत. 3 डिसेंबर रोजी नागपूर येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत बैठकीस ठोस निर्णय न निघाल्याने अन्न त्याग सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ अधिकारी कर्मचारी यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. आम्ही 1 तारखेपासून अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेलो आहोत. 2016 ते 2016 पासून आमचा एरिया 4 वर्षाचा एरिया आम्हाला मिळालेला नाही. तो मिळवण्यासाठी आम्ही 1 तारखेपासून आंदोलन बसलो. आज 4 दिवस होऊन
होऊनही शासनाने आमच्या कर्तव्याची कोणतीही दखल घेतलेली नाहीये आणि त्यामुळे अन्नत्याग उपोषणामुळे आमच्या एका महिलेची तब्येत खालवलेली आहे. त्याला आज जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलेलं आहे. तरी असे जर महिलांची तब्येत वगैरे खराब झाली तर त्याचा आम्ही न्याय कुणाकडे मागायचा व त्याचे जाब कुणाला विचारायचं आणि आमचा हा एरिया सांभाळ मिळालाच पाहिजे. एवढे 4 दिवस जाऊन आजपासून आम्ही आमचं काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे. 21 पर्यंतचा जो आमचा इरियस आहे 7व्या वेतन आयोगाचा जो फरक आहे हा शासन स्तरावर तो विषय प्रलंबित आहे. तर सांगायचं एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासनाच्या तिजोरीवर कुठल्याही प्रकारचा भार न पडता वन विकास महामंडळाच्या स्रोतातून 45 कोटीची तरतूद करून आणि शासनाला सदरचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. सदरच्या प्रस्तावात कॅबिनेटची फक्त मंजुरीची आवश्यकता असल्यामुळे आम्हाला फक्त तेवढी मंजुरी मिळाल्यानंतर आमचा फरक आम्हाला हक्काचा मिळणार आहे. तर शासनाला मी विनंती करू इच्छितो आपल्यामार्फत की शासनाने यावर त्वरित निर्णय घेऊन आणि आम्हाला आमचा फरक मिळवून द्यावा. कारण की आज उपोषणाचा अन्नत्यागाचा हा 4था दिवस आहे. या 4थ्या दिवसात 1 तारखेपासून अन्नत्याग उपोषण सुरू होतं. आजच्या 4थ्या दिवसात वन विकास महामंडळाचे आमचे कर्मचारी अधिकारी बांधव व त्याच्यात सेवानिवृत्त झालेले देखील कर्मचारी अधिकारी आहेत. तर आज 15 लोकांची प्रकृती थोडी खराब झाल्यामुळे अशक्तपणा आल्यामुळे त्यांना आपण सिव्हिलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. तर पुढे याच गोष्टी नको होऊ म्हणून शासनाने लवकरात लवकर आमची मागणी मान्य करावी. कारण सेवानिवृत्त झालेल्या लोकांना एक तुटपुंजी पेन्शन मिळते 1500 ते 3000 रुपये. यात त्यांच्या मुलीचं लग्न कार्य करणार की मुलांचं शिक्षण करणार किंवा घर भागवणार ही अतिशय बिकट अवस्था झालेली आहे. एक पैशाचं संकट त्यांच्यावर कोसळल्यासारखं आहे. तर आज जो त्यांचा काही फरक आहे तो फरक आज जर त्यांना मिळाला तर त्यांच्या कुटुंबाला कुठेतरी आधार होईल आणि सर्व वन कर्मचारी अधिकाऱ्यांना आम्हाला न्याय मिळेल. तर मी आपल्यामार्फत शासनाला पुनश्च एकदा विनंती करतो शासनाने आमचा फरकाचा मुद्दा लवकरात लवकर निकाली काढावा व आम्हाला सर्वांना न्याय मिळवून द्यावा. धन्यवाद. कधीपासून फरक बाकी? आमचा 1 जानेवारी 2016 पासून ते 6 जून 2021 पर्यंतचा फरक बाकी आहे आमचा. तर तो फरक मिळण्याकरता आम्ही आज इथे उपोषणाला बसलेलो आहे. शासनाकडून तुम्हाला काय बोलवून आलेलं आहे का? तर 4 दिवसापासून माननीय मंत्री महोदयांनी मुनगंटीवार साहेबांनी काल आम्हाला नागपूर येथे बैठक दिली होती. परंतु सदरच्या बैठकीत कुठल्याही प्रकारचं ठोस आश्वासन किंवा ठोस निर्णय झाला नसल्यामुळे आम्ही आमचं उपोषण सुरूच ठेवलेलं आहे. बरं, जिल्हाधिकारी साहेबांना काही निवेदन वगैरे दिलं आहे का? जिल्हाधिकारी साहेबांना आपण पत्र दिलेलं आहे. निवेदनाची प्रत पण दिलेली आहे. कधी दिली ती? आपण जेव्हा ती 1 तारखेच्या पूर्वीच दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळातील अधिकारी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचा फरक मिळावा याकरिता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला होता. त्यातील आज नाशिक प्रदेशात आम्ही 1 डिसेंबरपासून जे काही अन्नत्याग सत्याग्रहाला बसलोय त्याच्या आज 4था दिवस आहे. तर 4थ्या दिवसामध्ये जवळपास आमच्या 15 कर्मचाऱ्यांची प्रकृती खराब झाल्याने आम्ही आज त्यांना सरकारी हॉस्पिटलला इथं नाशिकमध्ये आणलं असता त्यापैकी 6 कर्मचाऱ्यांना तात्काळ भरती करण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सल्ला दिलेला आहे. परंतु त्यापैकी फक्त आमचे 2च कर्मचारी स्वतःहून उपचार घेण्यास तयार आहे. बाकी जे 4 कर्मचारी आहेत ते परत अन्नत्याग सत्याग्रहाला बसण्यासाठी तयार आहे. त्यामध्ये एक महिला कर्मचारी पण आहे. तरी आमची शासनाला विनंती आहे की जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही अन्नत्याग सत्याग्रह सुरूच करू. जवळपास आता 150 कर्मचारी सध्या अन्नत्याग सत्याग्रहाला बसलेले आहे. तर मायबाप सरकारला आमचे हात जोडून विनंती आहे की तात्काळ आमचा विषय निकाली काढावा आणि आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. या फरकाची रक्कम त्वरित मिळावी यासंबंधी शासनाने विदर्भातील 3 मंत्र्यांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली. मात्र अद्यापही कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे हे आंदोलन सुरू करण्यात आलं असे कर्मचारी राहुल वाघ यांनी सांगितलं. या बाबतीत मंत्रिमंडळाकडून अद्याप कोणताही निर्णय न घेण्यात आल्याने आंदोलन सुरू करण्यात आले असं आंदोलक राहुल वाघ यांनी सांगितलं. राज्य सरकारने वेळेत सकारात्मक पावले उचलावी अशी मागणी केली जात आहे. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट नाशिक. चिवडा म्हटलं की नाव एकच. नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा.
103 वर्षांची परंपरा असलेला, 7 समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाची चिवडा, कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालवट चिवडा, त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा, तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध. दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. आपण बनू शकता कोंडाची चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंड्याची चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा. 8100018180. त्यासाठी आजच संपर्क करा 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव वावरे बंधू यांचा कोंडाची चिवडा. पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डनसाठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे. पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे, कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग. त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन, औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती, तसेच वॉल हँगिंग गार्डनसाठी योग्य मार्गदर्शन. घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9145900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ वरवंडी रोड, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशीला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट कोवर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 74989930993. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणारा तिचा